भाजपकडनं गेल्या 15 दिवसांपासून चर्चा थांबवलेली होती. चर्चेला वेळ देत नव्हते. अगदी मंत्री असतील नरेश गिरवाळ, आमदार खोसकर, माजी खासदार सुनील भुजबळ हे गिरीश महाजन यांच्या 5 मिनिटाच्या चर्चेसाठी अगदी गाडीमागे धावताना पण मला आपल्याला पाहायला मिळालं होतं. नाही, असं म्हणणं बरोबर नाहीये. त्यांची वेळ घेऊन जर त्यांना भेट नाही मिळाली तर ती वेगळी गोष्ट आहे. पण अचानक पद्धतीने ते त्या ठिकाणी आलेले होते आणि उमेदवारीच्या विषयाच्यामुळे भारतीय जनता पार्टीकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये ओघ असल्या कारणाने 1100 लोकांनी उमेदवारी मागितलेली असल्या कारणाने त्याच्यामध्ये खूप मोठा जो वेळ जो आहे ह्या उमेदवारा फायनल करत असताना त्याच्यामध्ये गेलेला आहे. परंतु आम्ही युतीचे दरवाजे खुले ठेवलेले होते. आज देखील शिंदे साहेबांची आणि गिरीश महाजन साहेबांची या विषयावरती चर्चा झाली. पण त्यांनी म्हणजे ज्या ठिकाणी आमचं म्हणणं होतं की जिथं मेरिट आहे ते मेरिट बघून आपण युती करू, परंतु त्यांनी एक फिक्स आकडा सांगितला होता की आम्हाला एवढ्या 45 जागा पाहिजे, नसेल तर मग आम्ही स्वतंत्र. एकूण जर बघितलं नाशिकमध्ये अनेक दिवसांपासून महायुती एकत्रित लढतील अशा चर्चा सुरू होत्या. अखेर भाजपला त्या ठिकाणी बाजूला ठेवून शिवसेना, शिंदे आणि अजित पवारच्या राष्ट्रवादी युतीची घोषणा केली आहे. काय आपली पहिली प्रतिक्रिया? मी त्यांचं स्वागत करते आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना राष्ट्रवादीची जरी युती झालेली असेल तर आम्ही मैत्रीपूर्वक लढत ही पुढच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बघायला मिळेल. आम्ही देखील युतीचा प्रस्ताव शिवसेनेच्या सोबत दिलेला होता, राष्ट्रवादीकडे देखील दिलेला होता. त्यांच्या अध्यक्षांशी सर्वांची 2 ते 3 वेळा 4 वेळाची चर्चा झाली. परंतु त्यांनी जी जागांची मागणी केलेली होती ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये अधिक होती, अवास्तव होती आणि त्यामुळे आज आपण बघत आहोत की त्यांनी युती तोडण्याचा जो निर्णय जो आहे तो घोषित केला आणि शिवसेनेने राष्ट्रवादीच्या सोबत युती केली. मात्र कार्यकर्त्यांसाठी आपण अनेक दिवसांपासून पक्ष सिस्टीमकडे मागणी करत होता. 122 जागा आता भाजप लढणार आहे. आपल्याला वाटतंय की आता कार्यकर्त्यांना न्याय मिळेल? नक्कीच. आता भारतीय जनता पार्टीच्या अधिक लोकांना ह्याच्यामध्ये उमेदवारी मिळेल. भारतीय जनता पार्टी आज 122 फक्त आम्ही एकाच प्रभागामध्ये 14 मध्ये आम्ही निवडणूक लढवत नाहीये. बाकी सर्वच ठिकाणी आम्ही उमेदवार देत आहोत आणि त्याच्यामुळे निश्चित स्वरूपामध्ये माझा विश्वास आहे की पुढच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीवरती विश्वास ठेवून जनता, नाशिकची जनता परत भारतीय जनता पार्टीचा झेंडा महानगरपालिकेवरती फडकवणार. भाजप दुसऱ्या पक्षांचा विश्वासघात करण्याचा विषयच येऊ शकत नाही, कारण आम्ही चर्चेची दारं जी आहेत आम्ही खुली ठेवलेली होती. परंतु ते 45 हा आकडा त्याच्या पलीकडे आणि अलीकडे खूप काही चर्चा होऊ शकते. त्या चर्चेला शिवसेना तयार नव्हती आणि एकूणच त्यांचं असं नियोजन होतं की युती करायची नाही आणि भारतीय जनता पार्टीच्या सोबत चर्चा चालू ठेवायची. कधीपर्यंत उमेदवारी मिळेल? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.